आणि आता या विषयावरच्या चर्चेकडे वळण्यापूर्वी प्रेक्षकांनी या विषयावर नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरवर. बघा, एक्स वरून गोपाळ दंडगव्हाळे म्हणतात, राजकारणामध्ये कोणत्याही भेटीगाठी कधीही साध्या नसतात, त्यामध्ये नेहमी आराखड्यापेक्षा पुढच्या मोठ्या आखाड्यांची चाहूल असते. शंतनू म्हणतात, राज ठाकरे यांची राजकीय द्विधा मनस्थिती झाली आहे, मग हा मुद्दा घेऊन यापूर्वीच का नाही भेटला. विनोद मुंढे म्हणतात, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंही अभ्यासू नेते आहेत, ते फक्त शहर आराखड्यासाठीच भेटतील असं अजिबात वाटत नाही. राजकारणामध्ये काहीतरी शिस्त आहे हे नक्की. अशोक पाटील यांचं असं म्हणणं आहे की आज राज ठाकरे जर भाजप बरोबर गेले तर तिथं त्यांची किंमत कमी होईल आणि हे मराठी माणसाला आवडणार नाही. युट्यूबवर अक्षय काळे असं म्हणतात की महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून राज ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहेत, त्यामुळे अशा भेटींविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाणारच. सुभाष सानप म्हणतात, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राज ठाकरे त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटले असतील तर त्यात गैर काय. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतात, दोघंही मुरलेले राजकारणी आहेत, नक्की भेट कशासाठी झाली दोघंही सांगणार नाहीत. अशा बंद दाराआड घडलेल्या गोष्टींमुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दुरावा आला होता, हे सुद्धा सत्य आहे. तर फेसबुकवर प्रदीप जोग म्हणतात, पत्रकार परिषद पाहून तरी आजची भेट शहर आराखड्यासाठीच असेल असं वाटतं, पण यांची भेट म्हणजे उद्धव ठाकरेंसाठीही इशारा असू शकतो. प्रमोद काळे म्हणतात, देवेंद्र फडणवीस पक्के मुरलेले चाणक्य आहेत, ते बॉलिंग करतात राज ठाकरेंना आणि विकेट काढतात उद्धव ठाकरेंची. इंस्टाग्रामवर संगीता पाटील म्हणतात, कोणालाही भेटले तरी ठाकरे बंधू एकत्र राहणार. तर मोहित चौधरी म्हणतात, नक्कीच नाही, ते फक्त आराखड्यासाठीच भेटले असतील असं वाटत नाही. आणि आता या विषयाच्या चर्चेकडे आपण वळतो आहोत आणि त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटरला. सध्या आपल्याबरोबर या